सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली त्या काळ्या ढगाच्या पाठोपाठ दक्षिण दिशेकडे जात असते, तर इकडे अद्वैत नेत्राला म्हणत असतो की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, तुझ्यासोबत इथेच राहणार. तर केतकीसुद्धा नेत्राला हेच सांगते की आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही, तू आम्हाला कसं लढायचं ते शिकवलं आणि आता तूच आम्हाला येथून निघून जायला सांगते का? जर या घरात मला काही झालं तर निदान मला एवढं समाधान तरी असेल की मी चांगल्याच्या बाजूने लढले. तर फाल्गुनी, तन्मय आणि तेजससुद्धा नेत्राला हेच समजावत असतात. शेखरही म्हणतो की नेत्रा, आम्ही कुठेही जाणार नाही आहे, आम्ही इथेच राहणार, आपण सगळेजण सोबतच असायला हवं. मात्र नेत्रा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर दुसरीकडे रुपाली त्या काळ्या ढगाच्या पाठोपाठ खूप दूरपर्यंत आलेली असते. त्या ठिकाणी कोणीही नसते. रुपाली एकटीच दक्षिण दिशेकडे चाललेली असते आणि जात असताना तिच्या हाताला पायाला अनेक जखमा होतात. ती तोल जाऊन दगडावर सुद्धा पडते आणि तिचं डोकंही फुटतं. मात्र तरीसुद्धा ती काही थांबत नाही. तर दुसरीकडे नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की आत्या तुम्ही तरी यांना सांगा. मात्र इंद्राणी म्हणते की नेत्रा काय सांगू मी यांना, उलट या सगळ्यांचा मला अभिमान वाटतोय आणि कौतुकसुद्धा, कारण परिस्थिती किती गंभीर आहे हे त्यांना माहिती आहे. मात्र तरीसुद्धा ते इथून जायला तयार नाही. प्रत्येकाला आपली लढाई लढायची आहे आणि खरं तर त्यांनी इथून निघून जावं हा तुझा निर्णय मलासुद्धा पटलेला नाही आहे. कारण लक्षात ठेव, रुपाली विरोचक आहे आणि ती जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकते. निदान हे सगळेजण आपल्या डोळ्यांसमोर आहेत. समजा हे आपल्यापासून दूर गेले आणि त्यांना काही झालं तर मग तू काय करणार आहे? आणि इंद्राणीच्या या प्रश्नाने नेत्रा निरुत्तर होते. तिला काय बोलावं तेच सुचत नाही. आणि मग सगळेच नेत्राला सांगतात की आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, आपण सगळेजण इथेच थांबणार आहोत एकत्र. आणि त्यामुळे मग नेत्रा कोणताही वाद घालत नाही, ती सगळ्यांचा निर्णय मान्य करते. तर दुसरीकडे रुपाली दगडावर पडलेली असते. तिचं डोकं फुटतं, तिचा सगळा चेहरा रक्ताने माखलेला असतो. मात्र त्यानंतर ती पुन्हा उभी राहते आणि दक्षिण दिशेकडे जायला सुरुवात करते. तर इकडे नेत्रा आणि अद्वैत रुपाली नेमकी कुठे गेली असेल, कशासाठी गेली असेल याचाच विचार करत असतात. तर अद्वैत म्हणत असतो की ती कुठे गेली आहे यापेक्षा ती अचानक गायब कशी झाली हाच प्रश्न मला सतावतोय. आणि मग त्यावेळी नेत्रा त्याला विचारते की तुम्ही शेवटचं तिला कर्वेनगरमध्ये बघितलं होतं ना, कर्वेनगर हे पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? आणि त्यावर अद्वैत सांगतो साऊथ, दक्षिण. तर दुसरीकडे रुपाली त्या काळ्या ढगाचा पाठलाग करत एका मोठ्या डोंगराकडे वाटचाल करत असते. तर इकडे नेत्रा अद्वैतला म्हणत असते की त्या दिवशीसुद्धा विरोचक म्हणत होता की देवी आई मला दिशांमध्ये गुरफटवतीये, मात्र देवी आई असं काही करणार नाही. त्यामुळे तिला दक्षिण दिशेला नेमकं कोण बोलावते ते आपल्याला शोधायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती या सगळ्याचा शोध कसा लावता येईल याचा विचार करते. तर दुसरीकडे रुपाली एका सुनसान ठिकाणी येते. तिच्यामध्ये उभी राहण्याची सुद्धा ताकद नसते. मात्र ती कशीबशी त्या ढगाच्या पाठोपाठ दक्षिण दिशेकडे वाटचाल करत असते. तर इकडे नेत्रा अद्वैतला म्हणते की दक्षिण दिशेचा उल्लेख तर देवी आईच्या ग्रंथामध्ये सुद्धा नाही आहे, किंवा आपल्याला ज्या 3 पेट्या सापडल्या त्यांच्यामध्ये सुद्धा नाही आहे. मग दक्षिण दिशेला नेमकं काय आहे हे कसं कळेल आपल्याला? आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आबांना याबद्दल नक्कीच काहीतरी माहिती असेल आणि मग ती लगेच आबांना फोन करण्यासाठी जाते. तर दुसरीकडे तो काळा ढग रुपालीला एका विशाल वृक्षाजवळ घेऊन जातो आणि तो विशाल वृक्ष बघून रुपाली तर त्याकडे बघतच राहते. आणि मग त्यानंतर ती त्या वृक्षाजवळ पोहोचते. ती त्या वृक्षाच्या भोवती एक प्रदक्षिणा घालते आणि मग त्यानंतर ती थकल्यामुळे आधारासाठी त्या झाडाला हात लावते. आणि जेव्हा तिच्या हाताचं रक्त त्या झाडाला लागतं तेव्हा त्या ठिकाणी एक मोठं वादळ येतं. आणि वादळ फक्त त्या सुनसान ठिकाणी नाही तर राजाध्यक्षांच्या घरातही येतं. नेत्रा आणि अद्वैत खूप घाबरतात. अचानक एवढा वारा कसा काय सुटला असा त्यांना प्रश्न पडतो. दुसरीकडे रुपालीची सुद्धा तीच अवस्था असते. अचानक एवढा वारा कसा सुटला हा तिला प्रश्न पडतो. तिचे केस सुद्धा सुटले जातात आणि ती आधारासाठी त्या झाडालाच धरून उभी राहते.
तर दुसरीकडे नेत्रा खिडकी बंद करण्यासाठी जाते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की खिडक्या तर आधीच बंद आहेत, त्यामुळे तिला प्रश्न पडतो की खिडक्या बंद असताना अचानक एवढा वारा कुठून आला. ती याबद्दल अद्वैतला सांगते, मात्र अद्वैतला तिचं बोलणंसुद्धा ऐकू जात नाही आणि मग ती कशीबशी अद्वैतपर्यंत पोहोचते आणि त्याचवेळी त्या दोघांचं लक्ष खिडकीबाहेर जातं. खिडकीबाहेर जी काही झाडं असतात त्याचं पानही हालत नसतं, त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की हे वारं फक्त आपल्या घरात आहे, बाहेर नाही. तर दुसरीकडे जेव्हा रुपाली त्या झाडावर ठेवलेला तिचा हात काढते तेव्हा वादळ अचानक थांबतं. राजाध्यक्षांच्या घरातही पुन्हा शांतता निर्माण होते आणि त्यामुळे अद्वैत आणि नेत्राला आश्चर्य वाटतं. तर इकडे रुपाली घाबरूनच त्या झाडाकडे बघत असते आणि मग त्यावेळी तिला त्या झाडाच्या खोडावर काही गोष्टी लिहिलेल्या दिसतात आणि मग ती ते सगळं वाचायला सुरुवात करते आणि त्यामधून तिला असं समजतं की विरोचकाची जी विखुरलेली शक्ती आहे ती इथेच केंद्रित आहे, मात्र तिला ती शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली त्या विशाल वृक्षाजवळच उभी असते आणि अचानक त्या ठिकाणी एक वीणा येते आणि मग त्यानंतर रुपाली ती वीणा वाजवायला सुरुवात करते आणि जशी रुपाली ती वीणा वाजवायला सुरुवात करते तसा राजाध्यक्षांच्या घरामध्ये भूकंपच येतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात. हे अचानक का आणि नेमकं कशामुळे होत आहे हे त्यांनाही कळत नाही. तर दुसरीकडे रात्र झालेली असते, पण तरीसुद्धा रुपाली ती वीणा वाजवतच राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.